यज्ञाचं पुण्य का प्राप्त होतो, कसं प्राप्त होतं, एकादशी ही कधी चालू झाली, त्याच्याकडे आपण थोडक्यात लक्षात देऊया. त्या पृथ्वी तलावर मरू नावाचा राक्षस उन्मत्त झाला होता, चटपट सांगतोय. आणि तो शंकराला प्रसन्न करून त्याने एकच सांगितलं होता, मला कोणाच्याही हातून मरण येता कामा नये. तसा हिरण्यकश्यपाने सांगितला होता, रात्री नाही, दिवसा नाही, घरात नाही, बाहेर नाही, पशु नाही, पक्षी नाही, घर नाही, नारे नाही, तसा ज्याने सुद्धा वर मागितला होता. मला देवाने हातून नको, मानवाने हातून नको, पशुने हातून नको, कोणी मुंग्याचे हातून नको, असा मला वर आहे. देवाने ना ठीक आहे, तथाच तू. आणि त्या म्हणून राक्षसाला असं वाटलं का या दुनियात माझ्यासारखा आता कोणीच नाही, मला मारणारा कोणीच नाही. आणि त्यावेळेला त्याने काय केलेलं आहे, सर्व भक्तांना त्रास देण्यास सुरुवात केलेली आहे, हैराण केला. आणि मग सर्व देवांना त्रास झालेले आहे, ब्राह्मणांना त्रास झालेले आहे, यज्ञ बंद करू लागलेले आहे, कीर्तन बंद करू लागलेले आहे, भजना बंद करू लागलेले आहे, हरिपाठ बंद करू लागलेले आहे. काय कारण ते त्रास देऊ लागले. शेवटी सर्व देव ते भगवंताच्याकडे शरण गेले, विष्णूला शरण गेले आणि विष्णूला सांगितले, बाबा होणार कसं आता, कारण त्याला आदिनाथाने शंकराने काय दिले,